नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो तर खास आणि स्पेशल वेटिंग असलेली एडिशन। कोणती आहे ती एडिशन? आधार केंद्र कसं मिळवायचे याच्यामध्ये तुम्हाला आधार केंद्रासाठी लागणारी कागदपत्रे, ऑनलाईन करायचा अर्ज, ऑफलाईन करायचा अर्ज आणि जमा करायचा अर्ज याबद्दल ॲक्युरेट सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे। तसंच या व्हिडिओमध्ये आपल्याला याच्याशी निगडीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळणार आहे। तर व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आता बघा, प्रत्येक गावामध्ये आधार केंद्र हे मॅन्डेटरी आहे। आधार केंद्र जर असेल तर आपण वेगवेगळ्या सुविधा देऊ शकतो, ज्याच्यामध्ये लहान मुलाचे आधार कार्ड काढणे, आधार अपडेट करणे, आधारला मोबाईल लिंक करणे, जन्मतारीख अपडेट करणे, पत्ता अपडेट करणे, ह्या सगळ्या सोयी सुविधा आपल्याला आधार सेंटर मधून मिळत असतात। आणि यामुळे आधार केंद्राची डिमांड वरचे वर वाढत जात आहे, जे की परमनंट असल्यावर खूपच छान, ज्याच्यामध्ये रोजगार दररोजचा आपल्याला उपलब्ध होऊ शकतो। तर यामुळे आपण तुमच्यासाठी आधार केंद्रासाठीचा अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती आणलेली आहे। सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग काय करायचं, आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण हा एक फॉर्म ओपन करून घेतलेला आहे मी। तर सर्वप्रथम आपण ऑफलाईन फॉर्म बद्दल बोलूया, नंतर ऑनलाईन फॉर्म बद्दल बोलूया। तसंच हा जो माहिती आहे पूर्ण ही कुठून घेतली, कशा पद्धतीने उपलब्ध आहे, कुठे कुठे, आणि तुम्ही पण तिथे कसे जाऊ शकता, याच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे। सर्वप्रथम आपण व्हिडिओ पाहून घेऊया। तर याच्यामध्ये पहा, आधार केंद्रासाठी अर्ज आहे, याच्यासाठी त्यांनी एक फॉर्म दिलेला आहे। ह्या फॉर्म मध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि हा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे। तर इथं सर्वप्रथम आपल्याला काही बेसिक डिटेल भरायचे, ज्याच्यामध्ये आपलं नाव, आपला पत्ता, आपल्या सरकारचा, त्यानंतर आपल्या सरकार केंद्राचा आयडी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, सुपरवायझर प्रमाणपत्र क्रमांक, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, शैक्षणिक पात्रता, ज्या महसूल मंडळात किंवा झोन मध्ये आपण येतो त्याचं नाव आणि पत्ता, त्याचबरोबर महसूल मंडळाचे गावाचे नाव इत्यादी प्रकारची माहिती याच्यामध्ये भरायची, ज्याच्यामध्ये आपल्या अर्जदाराचं नाव आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि सही सुद्धा करायची। हा ऑफलाईन फॉर्म मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने भरून घ्या। आणि हा फॉर्म आपल्याला पुन्हा अपलोड पण करायचा, तो कुठं आणि कसं करायचं ते पण सांगणार आहे तुम्हाला। तर सर्वप्रथम पहा, ऑफलाईन फॉर्मच्या साईडवरती आलेलो। आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं इथं नाव टाकायचं आहे, आपले सरकार सेवा केंद्राचं, त्याचबरोबर आपला पिनकोड, आपले सरकार सेवा केंद्र आयडी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार एक्झाम दिलेली मॅन्डेटरी पाहिजे याच्यासाठी, आणि त्याचा जो नंबर असतो NSEIT नंबर तो इकडे फिल करा, त्याचबरोबर आधार नंबर सुद्धा फिल करा, पॅन नंबर, त्यानंतर तुमचं जे लोकेशन तालुका असेल तो तालुका इकडून निवडू शकता, तुमचं मंडळ सुद्धा इकडून निवडू शकता। आता तुम्हाला मी एका ऑफलाईन फॉर्म बद्दल बोललो होतो, तो ऑफलाईन फॉर्म जो आपण भरला होता तो फॉर्म इथे अपलोड करून घ्या। त्यासोबतच तुमचं आधार कार्ड इथे अपलोड करा, पॅन कार्ड इथे अपलोड करा, NSEIT सर्टिफिकेट इथे अपलोड करा, तुमचं जे शिक्षण असेल, हायेस्ट शिक्षण म्हणतो मित्रांनो मी, जसं की 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ते इथे अपलोड करून घ्या आणि आय ॲग्री या बटनाला क्लिक करून सबमिट करून घ्या। अशा पद्धतीने हा पूर्ण तुम्हाला फॉर्म ऑनलाईन करायचा आहे। आता याच्या संदर्भात अधिकृत माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो। आता इथं पाहत चला, नागपूर जिल्ह्यामध्ये आधार संच वितरित करण्याबाबतचं एक GR आलेलं आहे, फक्त आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी। आता इथं बघा, मी तुम्हाला हे ऑफिशियल माहिती दाखवतो, याची तारीख 1/5 आहे आणि शेवटची तारीख 9/5 आहे। त्यासाठी इथं एक संचिका त्यांना प्रोव्हाइड केली, आपण त्याला क्लिक करूया। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर आपण याच्या फर्स्ट पेज पासून जाऊयात। तर इथं तुम्हाला सांगितलंय की कधीपासून याचं वाटप सुरू झालंय, निकष काय आहेत, रिक्त जागा कुठल्या, याची सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। असं हे उपजिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून आलेलं आहे। तर इथं पहा, याची सुरुवात जी आहे जाहिरातीची 29/4/2025 आहे। अर्ज स्वीकारण्याची तारीख आणि वेळ 1/5 ते 9/5 आहे आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 9/5 वाजेपर्यंत आहे आणि अर्ज प्राप्तीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची जी तारीख आहे ते 15/5 आहे। तर असं याचं वेळापत्रक एकंदर या वेबसाईट वरती दिलेलं आहे, या PDF मध्ये दिलेलं आहे। आता त्यांना सांगितले कुठं किती जागा शिल्लक आहे, कुठं तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। तर इथं तुम्ही तालुक्याचे नाव आणि रिक्त महसूल मंडळाचे नाव सुद्धा पाहू शकता। तर मग इथल्या लोकांनी अर्ज करायला हरकत नाही। त्याचबरोबर आधार सेवा केंद्र वाटप करण्याची झोनची यादी कोणती, तर इथं झोनची यादी सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे। त्याचबरोबर अर्जाची पात्रता आणि निकष मध्ये बघा, त्यासाठी पात्रता कुठली,
एक केंद्र चालक एका जागेसाठी अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज झाले तर दोन्ही अर्ज बाद केले जातील. कमीत कमी 12वी पात्रता असावी. त्याचबरोबर आधार किट करिता DIT किंवा कोणत्याही अन्य नोंदणीकृत संस्थेचे वितरण झालेले नसावे किंवा दुसरा कोणताही आधार संच नसावा याची नोंद घ्या. किंवा आधार संच किट करिता आपल्याला उमेदवाराला ऑपरेटर किंवा सुपरवायझरची एक्झाम पास असणं गरजेचं आहे. हे UIDAI चे मार्गदर्शनानुसार आहे. त्यानंतर किटसाठी अर्ज करणाऱ्यांना आधार कार्डचे जे नियम असतील त्याचं पालन करावं लागेल. आपण ठरवून दिलेल्या तालुक्यातच आपण अर्ज करू शकतो, जे तुमचा तालुका असेल त्यातच, आणि तिथं जागा रिक्त असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आधार केंद्र शासकीय ठिकाणीच कार्यरत आवश्यक आहे, तिथंच आवश्यक आपल्याला चालू ठेवायचंय. जर आपण ज्या शासकीय कार्यालयात हे चालवण्यासाठी घेत आहोत तिथलं NOC बंधनकारक आहे. त्याचबरोबर आधार केंद्राची जी वेळ ठरवून दिलेली 9:30 ते 6 पर्यंत तर ते असणं गरजेचं आहे. सुट्ट्या वगळताच आपलं आधार सेंटर केंद्र चालू ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये सुट्टीच्या दिवशी तुमचं आधार केंद्र बंद असावं. त्याचबरोबर CCTV असणं गरजेचं आहे. डिजिटल पेमेंटचा वापर करणं गरजेचं आहे. आधार केंद्रावर रेट चार्ट, आवश्यक कागदपत्राची यादी, 1947 हा हेल्प डेस्क नंबर, या सगळ्या गोष्टी लावणं सुद्धा गरजेचं आहे. आधार नोंदणी रजिस्टर व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. आणि आधार केंद्र वाटपाचे जे अधिकार आहेत हे जिल्हास्तरीय समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. आता त्याचबरोबर हा जो फॉर्म आहे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवला होता, हा फॉर्म भरून घ्या आणि अशा पद्धतीनं अर्ज करा. आता तर तुम्ही म्हणताल सर हे नागपूरसाठी अर्ज झाला, तर मग माझ्या जिल्ह्यासाठी अर्ज कधी चालू होणार आहे, तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमचा जिल्हा कुठला. त्यानुसार मी तुम्हाला सांगेल की तुमच्या जिल्ह्यात कधी अर्ज चालू होणार आहेत आणि ते कसे ऑनलाईन करायचे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.